अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कीर्तनवाडी येथे दरोडा टाकून लुटणाऱ्या टोळीतील 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद करत आरोपीकडून जबरी चोरी घरफोडीचे 12 गुन्हे उघडकीस आणलेत। 10 जून 2026 रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी रावसाहेब कीर्तने आणि त्यांची पत्नी घरी झोपलेले असताना 7 अज्ञात इसमांनी फिर्यादीच्या राहत्या घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करून फिर्यादी आणि साक्षीदार यांना मारहाण करून त्यांच्या जवळील आणि घरातून 3,07,500 रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यातील साक्षीदार यांच्या घरातून 1,63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीनं चोरून नेला। याबाबत फिर्यादी रावसाहेब कीर्तने राहणार कीर्तनवाडी तालुका पाथर्डी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार करत संबंधित पथकास हा गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करत रवाना केलं। दरम्यान पथकाने घटना ठिकाणी भेट देत आरोपींची माहिती संकलित करून व्यावसायिक कौशल्याआधारे माहिती काढत असताना पथकास माहिती मिळाली की संबंधित गुन्हा रामकृष्ण चव्हाण राहणार चकलांबा तालुका गेवराई जिल्हा बीड आणि करण भोसले राहणार सारोळा कासार तालुका जिल्हा अहिल्यानगर या दोघांनी त्यांच्या साथीदारासह केलं असून ते सध्या टाकळी मानूर तालुका पाथर्डी शिवारात असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पथकास मिळाली। त्यावर पथकानं तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे 2 इसम संशयितरित्या फिरताना दिसले। पथकानं त्यांना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेत त्यांची नावं विचारली असता त्यांनी रामकृष्ण चव्हाण आणि करण रामनाथ भोसले अशी नावं सांगितली। त्यांच्याकडे संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारणा केली असता त्यांनी तो गुन्हा त्यांचे साथीदार राहुल काळे, आदिशोक चव्हाण, हनुमान चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, सागर चव्हाण, कडुबा ढोणे, विकास भोसले अशांनी मिळून केल्याची कबुली दिली। तसेच राम चव्हाण याच्याकडे या गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यानं चोरी केलेले दागिने ओमकार दहिवाळ राहणार चकलांबा तालुका गेवराई जिल्हा बीड यास विकल्याचं सांगितलं। पोलिसांनी ओमकार दहिवाळला दागिन्याबाबत विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली। आरोपीकडे त्यांनी आणखी अशा प्रकारे गुन्हे केले का याबाबत सखोल तपास केला असता आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस आले। ताब्यातील 3 आरोपी संबंधित गुन्ह्याच्या तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून या गुन्ह्याचा अधिक तपास पाथर्डी पोलीस करतायत। तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 पाथर्डी अहिल्यानगर।